तर अमित ठाकरे आज मुंबईत शाखांना भेट देणार आहेत। मनसेसह ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखांना सुद्धा भेट दिली जाईल। मुलुंड, भांडूप या विभागातील शाखांना भेट दिली जाणार आहे। कार्यकर्त्यांशी संवादही साधला जाणार आहे। ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्याविरोधात सदावर्तेंची तक्रार आहे। गुणरत्न सदावर्तेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार आहे। जाहीरनामा आचारसंहितेत बसत नसल्याचा आरोप सदावर्तेंनी केला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी भूषण यांच्याकडे। भूषण, आपण पाहतोय सदावर्ते या सगळ्याविषयी तक्रार करण्याकरता जाणार आहेत। सदावर्तेंशी तुमचं काही बोलणं झालंय का? किती वाजता निघतील, तक्रार करतील, काय माहिती? नक्कीच लागवी। एकंदर ठाकरे बंधूंनी काल त्यांचा वचननामा जाहीर केला आणि त्यानंतर एकंदर भाजपने त्यावर सडकून टीका केली, त्यावरती अनेक मुद्द्यांवरती खंडन केलं। अगदी गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा त्यावरती कायदेशीर आक्षेप घेतलेला आहे। एकंदर लोकप्रतिनिधी अधिनियम जो कायदा आहे त्यामध्ये 1951चा हा नियम आहे। त्यामध्ये वचननाम्यामध्ये कोणत्या प्रकारचे मुद्दे असावेत किंवा कोणत्या प्रकारचे मुद्दे नसावेत अशा एकंदर ही नियमावली आहे। आणि या संपूर्ण गोष्टीमध्ये एखाद्याला आर्थिक लाभ, एखाद्या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळणं किंवा न मिळणं किंवा एकंदर कोणती सवलत मिळणार आहे का अशा प्रकारचे मुद्दे त्यामध्ये नसावेत अशा प्रकारे हा नियम आहे। मात्र या संपूर्ण नियमाचाच आधार घेत कुठेतरी सदावर्ते यांनी यावर आक्षेप घेतलेला आहे आणि आज स्वतः गुणरत्न सदावर्ते हे आज निवडणूक आयोगाकडे त्याची कायदेशीर तक्रार देखील करणार आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये या संपूर्ण गोष्टीवरून किती या गोष्टी पुढे जातात किंवा यांचा कोणता नेमका परिणाम होते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज साधारण दुपारच्या सुमारास स्वतः गुणरत्न सदावर्ते हे निवडणूक आयोगाची भेट घेणार, त्यांच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे। त्यामुळे आज त्यांचं पत्रव्यवहार झाल्यानंतर नेमकं सदावर्ते कोणती भूमिका मांडतात किंवा कोणते मुद्दे मांडतात देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अगदी यापूर्वी सुद्धा जर काही गोष्टी पाहिल्या तर ठाकरे बंधूंकडे सुद्धा एक प्लस पॉईंट हा आहे की ज्या प्रकारे भाजपने सुद्धा अनेक योजनांचं काही मुद्दे आपल्या प्रचारामध्ये घेतलेले आहेत त्यामुळे त्यावर सुद्धा ठाकरे बंधू देखील आक्षेप घेऊ शकतात आणि एकंदर ठाकरे बंधू सुद्धा या गोष्टीचा आधार घेत कुठेतरी सदावर्ते यांना काउंटर करू शकतात। त्यामुळे या संपूर्ण गोष्टीचा नेमका आता कोणत्या दिशेला हा संपूर्ण वादविवाद जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज दुपारी सदावर्ते स्वतः निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत। गुणरत्न सदावर्ते यांच्याशी लोकशाही मराठी सातत्यानं संपर्क साधण्याचा प्रयत्न करते, त्यांची देखील बाजू आपल्याला ऐकून घ्यायची आहे। तुर्तास गुणरत्न सदावर्ते फोन उचलत नाहीये, पण पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू। भूषण, धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।